नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. हे आपल्या टेलिग्राम चॅनल स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. तसेच आपण सर्व प्रश्न सुद्धा या टेलिग्राम चॅनलवर घेत असतो. चला तर बघूया आजच्या दिवसातील चालू घडामोडी प्रश्न. आज दिनांक 9 एप्रिल 2026. चला तर सुरुवात करूया. हा प्रश्न मी काल तुम्हाला दिला होता सॉल्व्ह करण्यासाठी. बघूया याचे योग्य उत्तर काय. तर नासाच्या आर्टेमिस 2 मोहिमेत चंद्राभोवती प्रवास करणारी पहिली महिला कोण ठरली? तर कोण ठरली? ऑप्शन नंबर डी, क्रिस्टिना कोच या ठरल्या आहेत. पहिला प्रश्न, पहिल्या पॉड टॅक्सीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर कुर्ला, बीकेसी, वांद्रे, मुंबई या ठिकाणी करण्यात आले. पॉड टॅक्सीचा मार्ग कोणता असणार आहे? तर कुर्ला स्टेशन ते वांद्रे स्टेशन या दरम्यान ती पॉड टॅक्सी धावणार आहे. तिची एकूण लांबी किती असणार आहे? तर 8.8 किलोमीटर असणार आहे. तिचा जो वेग आहे तो 40 किलोमीटर असणार आहे आणि ती 15 सेकंदाच्या अंतराने धावणार आहे. याची आसन क्षमता किती असणार आहे? यामध्ये एकूण 6 व्यक्ती बसणार आहेत आणि हिचा जो दर असणार आहे तो 21 रुपये दर असणार आहे. त्याचे उद्घाटन कोणी केले? तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. दुसरा प्रश्न, आर्टेमिस 2 यानातील कोणत्या कॅप्सूल मधून 4ही अंतराळवीर पॅसिफिक महासागरात उतरणार आहे? तर कोणत्या? ओरियन कॅप्सूल मधून. आर्टेमिस 2 ने 4,06,788 किलोमीटर जाऊन अपोलो 13चा विक्रम मोडला. अपोलो 13 किती गेला होता? तर 4,01,71 किलोमीटर गेला होता. तिसरा प्रश्न, भारताची शान असलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रकल्पाचे शिल्पकार आणि रशियाचे क्षेपणास्त्र डिझायनर असलेल्या कोणाचे नुकतेच निधन झाले? कोणाचे नुकतेच निधन झाले? तर अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन झाले. झिर्कोन या महाविनाशक हायपरसोनिक क्रूज या क्षेपणास्त्राचे डिझाईन सुद्धा यांनीच केले होते. चौथा प्रश्न, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला जाहीर झालाय? तर कोणाला जाहीर झालाय? कैलास सत्यार्थी यांना. कैलास सत्यार्थी यांना बचपन बचाव आंदोलनाकरिता, कोणत्या? बचपन बचाव आंदोलनाकरिता शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. कोणत्या वर्षी देण्यात आला होता? तर 2014 या वर्षी देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, मार्च 2026 मध्ये भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत कोणते शहर अव्वल ठरले? तर कोणते ठरले? गुडगाव, हरियाणा. भारतातील 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये हरियाणातील किती शहरांचा समावेश होता? 4 शहरांचा समावेश आहे. गुडगाव पीएम पातळी किती? 2.5. हरियाणाची राजधानी काय? तर चंदीगड आणि मुख्यमंत्री कोण आहे? नायब सिंह सैनी. पुढचा प्रश्न, 8 एप्रिल 2015 रोजी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेल्या कोणत्या योजनेला 11 वर्ष पूर्ण झाले? तर कोणत्या? प्रधानमंत्री मुद्रा योजनेला. सातवा प्रश्न, बँक शाखांमध्ये बहुभाषिक संवाद वाढवण्यासाठी कोणत्या बँकेने AI आधारित बॉब संवाद प्लॅटफॉर्म सुरू केला? कोणत्या बँकेने? बँक ऑफ बडोदा. पुढचा प्रश्न, 8वा वर्ल्ड 10 किलोमीटर वंगरोळ 2026 साठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उंच उडीपटू ब्लोंका व्लासिस यांची. त्या कुठल्या आहेत? तर क्रोएशिया या देशाच्या आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यातील कोनेक जनजातीने ओलियांग मेन्यू हा वसंत उत्सव साजरा केला? तर कोणा? नागालँड या राज्याने. 10वा प्रश्न, भारतातील सर्वात जास्त पवन ऊर्जा उत्पादनात कोणते राज्य अव्वल ठरले? तर कोणते ठरले? गुजरात. पुढचा प्रश्न बघा 11वा, नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन नुसार ATL सारथी आणि मेंटॉर इंडिया अकॅडमी कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात येणार? कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात येणार? तर तेलंगणा या राज्यात. नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर 1 जानेवारी 2015. याचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान असतात. उपाध्यक्ष कोण होतं? सुमन बेरी. आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न, अलीकडे 14 दिवस सायकल चालवून एव्हरेस्ट बेस कॅम्प पर्यंत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? तर दिव्या सिंह. ती कोणत्या राज्यातील? तर उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. हे होते आजच्या दिवसातील आपले महत्वपूर्ण प्रश्न. याची पीडीएफ साठी तुम्ही या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. या टेलिग्राम चॅनल तुमची पीडीएफ भेटून जाईल. चला तर बघूया हे तुमच्यासाठी प्रश्न. याचे योग्य उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका. भारताने कोणती अणुशक्तीवर चालणारी स्वदेशी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी नौदलात सामील केली? याचे योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन.
22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस, 24 एप्रिल पंचायत राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते आजचे आपले महत्वपूर्ण प्रश्न. चला तर भेटूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. धन्यवाद मित्रांनो.